नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 7 रेशो अँड प्रोपोर्शन एक्झरसाइज 7. एक्झरसाइज 7 आपण पाहत आहोत. यापूर्वीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चॅनलवरती जा आणि प्लेलिस्टमध्ये यापूर्वीचे सगळे भाग तुम्ही पाहू शकता. चला, क्वेश्चन नंबर 1मध्ये चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन आहे. खरं तर यामध्ये आपण पाहत आहोत एक्झरसाइज 7 पेज नंबर 55 यावरती ही सुरू होती आणि खरं तर याच्यामध्ये 7 क्वेश्चन आहेत. यामध्ये सब पॉईंट आहेत. हे सगळे क्वेश्चन आपण पहिला चूज द करेक्ट ऑप्शन, चारही ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपलं सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन आता कसा आला हे अगदी पाहूया आपण. डायरेक्ट आन्सर घेण्यापेक्षा एक्सप्लेनेशन हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. चला, व्हॉट इज द रेशो ऑफ फ्रॅक्शन फ्रॉम ऑफ 5:7 असं दिलेलं आहे. तर आपला रेशो काढायचा आहे. मग किती येणार आहे याचा रेशो सांगा. फ्रॅक्शन फ्रॉम द 5:7चा पहा. 5:7 म्हणजेच काय, याचा अर्थ आपण लिहिताना असं सुद्धा लिहू शकतो 5/7. याचं काय लिहू शकतो 12/24 म्हणजेच काय 12/24 डिवायडेड बाय 24. इथे कसं लिहू शकतो 7/5. इथे कसं लिहू शकतो 10/21. पहा, या सगळ्यांचा अर्थ एकच होतो, अपॉन किंवा डिवायडेड किंवा बाय, बरोबर. तर आता पहा 5:7 हाच जो आहे तो 5:7 सुद्धा आपण लिहितो. हा त्याचा रेशोसुद्धा आहे, म्हणून हे त्याचा पहिला ऑप्शन आहे. सेकंड पहा, व्हॉट इज द सिम्पल फॉर्म ऑफ द 60 आणि 36 दिलेलं आहे. सिम्पल फॉर्म म्हणजे काय, असं एक त्याचा कॉमन फॅक्टर आपला काढायचा आहे की त्या संख्येने दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतो. एकच संख्या शोधायची, दोन संख्या नाही. फाइंड द HCF म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन्स ऑफ द 60 अँड 36. HCF आहे याचा 12. कसा काढायचा हे यापूर्वीच्या आपण चॅप्टर नंबर 6 चॅप्टर नंबर 5मध्ये आपण सगळं सांगितलेलं आहे. यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला HCF अगदी इझिली काढता येणार आहे. चला तर मग जे कोणी नवीन विद्यार्थी असतील तर यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला याची लिंक लागेल. आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन दररोज येईल. आपण सर्व गणिताचे व्हिडिओ यामध्ये घेणार आहोत. चला, 60/12 याने डिवाईड करायचं आहे. 16 5 12 5 16 60 आलेला आहे, म्हणजे 5 आलेला आहे. 12 3 36 आलेला आहे, म्हणजे आपला ॲन्सर किती येतं आहे 5:3 किंवा 5/3 हे तुमचं ॲन्सर आलेलं आहे, बरोबर. ओके, ॲन्सर कसं आलं कळलंच असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आपण पाहत आहोत. पहा, क्वेश्चन आधी समजून घ्या तर तुम्ही उत्तर लिहू शकता. क्वेश्चन समजण्याच्या अगोदर तुम्हाला उत्तर येऊ शकत नाही. तुम्ही कितीही स्मार्ट असाल तरी प्रश्न नीट समजून घेणं हे फार गरजेचं असतं. In a class of 45 students, which 45 students, 15 students play the hockey and 20 students play the kabaddi and remaining students they play the kho. If each student play only one game, solve the following questions. हा तुम्हाला प्रश्न दिला आहे. त्या प्रश्नामध्ये सब पॉईंट आहेत 1 2 3 4 3 असे 3 तुम्हाला सब पॉईंट दिले. ते तुम्हाला सगळे पॉईंट सोडवायचे. टू द पॉईंट आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. चला पहा, तुमच्या क्लासमध्ये एका क्लासमध्ये 45 विद्यार्थी आहेत. त्यामधील 15 विद्यार्थ्यांना हॉकी खेळायला आवडते किंवा खेळतात. त्यातील 20 विद्यार्थी ह्या 45मधीलच, आपण डिस्ट्रीब्युशन जे करतोय ना ते 45मधीलच. इथे पहा 45मधले 15 काय करतायत हॉकी, 20 काय करतायत कबड्डी, आणि इकडे किती आहेत रिमेनिंग राहिलेले. रिमेनिंग काय आहेत खो खो. पहा, रिमेनिंग म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मार्क्स आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन मार्क दिला आहे. ह्या 45मधील काही विद्यार्थी खो खो खेळतात, काही 15 विद्यार्थी हॉकी खेळतात आणि 20 विद्यार्थी कबड्डी. ते कसं सोडवूया तर चला, फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं, कंडिशन काय आहे पहा. तर तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेईंग हॉकी टू द नंबर्स ऑफ स्टुडंट प्लेईंग खो खो. पहा, खो खो खेळणारे विद्यार्थी आणि हॉकी खेळणारे विद्यार्थ्यांचा रेशो काढायचा आहे. आता सगळ्यात तुम्हाला काय विचारले पहा, गिवन द स्टुडंट्स, टोटल स्टुडंट्स, हाऊ मेनी टोटल स्टुडंट इन द क्लास, 45 स्टुडंट्स इन द क्लास. हॉकी प्लेइंग विच हाऊ मेनी स्टुडंट्स, 15 स्टुडंट्स आर प्लेइंग द हॉकी अँड 20 स्टुडंट्स प्ले द कबड्डी. ओके, दिस इज द क्लिअर दिस. ओके फाईन. चला आता नेक्स्ट पाहूया आपण. हे गिवनमध्ये दिलेलं आहे आपलं. आता आपण यामधील सब पॉईंट पाहूयात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स प्लेइंग द खो खो अँड स्टुडंट द हॉकी कबड्डी. हेच आपण खाली घेऊया. टोटल स्टुडंट आपले 45 आहेत. टोटल स्टुडंट 45मधून आपण 15 मायनस केले, 15मधून 20 मायनस केले, रिमेनिंग किती राहिले 10. किती राहिले रिमेनिंग 10 राहिलेले आहेत, बरोबर.
म्हणजे 10 मुलं तुमची खो खो खेळत आहेत, बरोबर की नाही. म्हणजे 15 मुलं जी आहेत ती हॉकी आणि 10 मुलं जी आहेत ती रिमेनिंग राहिलेली काय आहेत खो खो. म्हणजे 15:10 रेशो आहे. परंतु आता पहा 15 आणि 10 ह्या दोन संख्या ज्या आहेत दोन्ही संख्येच्या शेवटी 5 आणि 0 आहे, म्हणजे सम संख्या आहेत, म्हणजे इवन नंबर आहेत. इवन नंबर असतील तर आपण त्याला सर्वात लहान नंबर इवन आपला 2 आहे, 2ने डिवाईड करून पहा. 2 नसेल तर 2ने येणार नाही, कारण हा 5 हा इवन नाही आहे, ऑड नंबर आहे. हा काय आहे, ऑड नंबर आहे. ऑड नंबर असल्यामुळे याला ऑड नंबरनेच डिवाईड करूया. 5ला आपण 5नेच करूया, म्हणजे 5ने दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतो इझिली. 15 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 3 येणार आहे, कारण 5 3 जा 15 आणि 10 डिवायडेड बाय 5 केलं तर 2 येणार आहे, म्हणजे 5 2 जा 10 आपलं ॲन्सर आलेलं आहे. म्हणजे याचा रेशो किती येतो किंवा हे किती येतं 3:2 हा तुमचा रेशो आलेला आहे. ओके, नेक्स्ट आता सब पॉईंट काय विचारलं तुम्हाला, मी जे बोलते ते समजतं आहे का, नसेल तर कमेंट्स करा. पहा, फाइंड द रेशो ऑफ द नंबर्स ऑफ स्टुडंट प्लेइंग द कबड्डी टू द टोटल नंबर ऑफ स्टुडंट. आता आपल्याला कबड्डी खेळणारी जी मुलं आहेत ते आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट हे दोन्हीमध्ये रेशो काढायचा आहे. पहा, कबड्डी आणि टोटल आपल्या प्रश्नामध्येच आहेत. टोटल विद्यार्थी आहेत 45 आणि कबड्डीमध्ये आहेत 20. चला, तर कबड्डी प्लेइंग स्टुडंट आहेत 20 आणि टोटल स्टुडंट आहेत 45. मग यांचा राईट द रेशो कसा लिहिणार आपण, कबड्डी इज टू टोटल स्टुडंट. 20:45 आपल्याला आलं आहे. आता हे दोन्ही संख्येला भाग जाणारे कॉमन ग्रेटर फॅक्टर कुठला आहे यामध्ये, की एकाच संख्येने दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतो. तर कुठला, पहिले सर्वात पहा ऑड नंबर आणि इवन नंबर जर असेल तर ऑड नंबरनेच नेहमी मल्टिप्लाय करायचं. आणि याचे डिव्हिजन जर पाहिले तर 5च्या पाड्या 5च्याच रेंजमध्ये असल्यामुळे आपण 5 घेऊया. डिवायडेड बोथ द नंबर्स बाय 5 इन द सिम्पल फॉर्ममध्ये आणण्यासाठी 20 डिवायडेड बाय 5 जर केलं तर आपला ॲन्सर 4 येणार आहे. इथं आपण साधा भागाकार असा जरी केला तरीसुद्धा आपला इथे 5 येणार आहे. 5च्या पाड्यामध्ये 20 आहेत, किती नंबरला आहेत 5, 4 नंबरला आहेत, 4 5 20, म्हणजे बाकी रिमाइंडर 0 आलेलं आहे. अशा प्रकारे 4 आपण घेतलेलं आहे. ओके, 45 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 9, म्हणजे 4:9 हे तुमचं ॲन्सर आलेलं आहे. हा तुमचा रेशो झाला. कशाचा रेशो, कबड्डी इज टू टोटल स्टुडंट. समजतं आहे. ओके, नेक्स्ट यामध्ये सब पॉईंट काय विचारलं आहे पहा. तुम्हाला प्रश्न एकच आहे, त्यामध्ये सब पॉईंट आहेत. हा तिसरा पॉईंट काय विचारला आहे, फाइंड द रेशो ऑफ नंबर्स ऑफ हॉकी ऑफ द टोटल नंबर स्टुडंट. आता हॉकीला किती विद्यार्थी होते आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन्समध्ये, 20 स्टुडंट आहेत. किती, 15 स्टुडंट. किती आहेत, 15 स्टुडंट आहेत. आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत, 45. मग आपल्या दोन्हीचा रेशो काढायचा आहे. मग गिवनमध्ये काय दिले पहा, गिवनमध्ये इज इक्वल टूच्या पुढे तुम्ही असं लिहू शकता, हॉकी स्टुडंट इज द 15 अँड टोटल स्टुडंट इज द 45. ओके, हॉकी इज टू टोटल स्टुडंट्स, म्हणजे हॉकी म्हणजे किती 15 आणि टोटल स्टुडंट म्हणजे किती 45. तर डिवायडेड बाय बोथ द नंबर्स बाय 15, आपण या दोन्ही नंबरला कशाने डिवाइड करणार आहोत, 45ने, बिकॉज ड्यू टू द कॉमन फॅक्टर. ओके, म्हणजे दोन्ही संख्येला 50ने भाग जाऊ शकतो. त्याला कॉमन फॅक्टर ऑफ डिव्हिजिबल सुद्धा म्हणतात. मग 15/15 काय येणार आहे, 1च येणार आहे, म्हणजे 15 1 जा 15, 1 आलेला आहे ॲन्सर. 45 आणि 15 3 जा 45, किती 15 3 जा 45. या दोन्हींचा मल्टिप्लाय केलं की आपलं हे ॲन्सर येतं आणि दोन्हींचा डिवाईड केलं की आपलं हे ॲन्सर येते. लक्षात ठेवून घ्यायचं, मल्टिप्लाय आणि डिवायडेशन तुम्हाला स्मार्टली जमलं पाहिजे. यासाठी तुम्हाला टेबल लर्न असणं फार गरजेचं आहे. टेबल लर्न करत चला. तर 1:3, मग याचा रेशो किती आला, 1:3. म्हणजेच 1 म्हणजे काय आला, हॉकी इज टू टोटल स्टुडंट. 1:3 म्हणजेच 3पैकी 1 मुलगा हॉकी खेळत आहे. ओके, तर तिसरा क्वेश्चन्स आहे पहा. तिसऱ्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन पाहूयात. काय क्वेश्चन आहे विचारलेला तो, कलर एनी 3 स्क्वेअर इन द ॲडजस्टंट फिगर विथ द कलर अँड युअर चॉईस द राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. तुम्हाला एक फिगर दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कलर करायला सांगितलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला हे बॉक्सेस दिलेले आहेत. ओके, 1 2 3 4 5 अँड 1 2 3 4 5 असे म्हणून टोटल 10 बॉक्स आहेत. किती बॉक्स आहेत, 10. आणि तुम्हाला काय सांगितले, कलर बॉक्सेस अँड अनकलर बॉक्सेस. चला इथे पहा, मग टोटल नंबर ऑफ स्क्वेअर, हाऊ मेनी स्क्वेअर, 10. नंबर ऑफ कलर स्क्वेअर 3, हे आपण करायचं आहे. 3 तिथं दिलेलं नाही आहे, आपण करायचं आहे 3. कलर स्क्वेअर 3 अँड टोटल स्क्वेअर किती आहे, 10. बरोबर आहे, म्हणजेच हे झालं. थर्डमध्ये विचारले तुम्हाला रेशो ऑफ द नंबर अनकलर्ड स्क्वेअर. अनकलर्ड म्हणजे न कलर केलेले, अँड टोटल नंबर ऑफ स्क्वेअर. ओके, टोटल नंबर ऑफ किती आहे 10 आणि कलर किती आहे 3. बरोबर आहे, म्हणजेच फाइंड द नंबर ऑफ अनकलर स्क्वेअर. काय विचारलं आहे क्वेश्चन पाहायच्यामध्ये, फाइंड नंबर ऑफ
न कलर केलेले स्क्वेअर तुम्हाला मोजायचे आहेत. मग कसे काढणार तुम्ही? 10 - 3 हे टोटल नंबर ऑफ द स्क्वेअर आहेत आणि हे 3 हे कलर स्क्वेअर आहेत. मग टोटलमधून जर 3 कलर केले बॉक्स मायनस केले तर अनकलर येणार की नाही? आपला अनकलर्ड स्क्वेअर 7 आले. राईट द रेशो. काय येणार रेशो आपला? 7:10 हा आपला रेशो आहे. ओके. देन नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय विचारलं पहा. रेशो द नंबर ऑफ कलर स्क्वेअर ऑफ द नंबर ऑफ अनकलर्ड स्क्वेअर. कलर स्क्वेअर किती दिले? 3 आणि अनकलर्ड किती आहेत? 7. म्हणजे 3:7. याला सिम्पल फॉर्म देताच येत नाही आपला. याच्यापेक्षा छोटी संख्या करता येईल का? याला कुठल्याही संख्येने भाग देता येईल का? नाही देता येणार. आपला कुठल्याही संख्येने भाग देणार नाहीत किंवा दोन्ही संख्येला समान कॉमन फॅक्टर काढून डिवाईड करू शकत नाही, कारण दोन्ही कसे आहेत? प्राईम नंबर आहेत. ओके. तर चला, प्राईम नंबर असल्यामुळे याला भाग देता येणार नाही. क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूयात. द लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर सीट इज द 120 मीटर्स ऑफ द width is the 48 centimeter. Find the ratio of width and length of the seat. पहा, एक रेक्टँग्युलर म्हणजेच आयताकृती एक सीट आहे. सीट म्हणजे एक छोटंसं बॉक्स आहे म्हणा किंवा एक शीट आहे म्हणा, असं प्रकारे रेक्टँग्युलर शीट म्हणजे आयताकृती टेबलच्या आकाराचं. 1.20 मीटर विड्थ आहे, रुंदी आहे आणि 48 सेंटीमीटर त्याची काय विड्थ आहे. अशा प्रकारे त्यांची लेंथ आणि सीट आपला काढायचं आहे. पहा काय विचारलं त्यांनी. लेंथ ऑफ द रेक्टँग्युलर सीट हे गिवनमध्ये लिहायचे 120 मीटर आणि विड्थ किती दिलेली आहे रेक्टँग्युलरची सीटची? 48 सेंटीमीटर. पहा, सेंटीमीटर आणि मीटरमध्ये दिले. आपला आधी कन्वर्ट करावं लागेल. यामध्ये सर्वात लहान एकक काय आहे? 48 आहे, बरोबर. मोठं एकक आपण छोट्या एककामध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, पण छोट्या एकक मोठ्या एककामध्ये कन्वर्ट करू शकत नाही, बिकॉज ड्यू टू द इनकम्प्लीट. ओके. देन नेक्स्ट, कन्वर्ट द लेंथ इंटू सेंटीमीटर्स. पहा, लेंथ आपण मीटरमधून कशामध्ये कन्वर्ट करतोय? आपण मीटर टू जस्ट मिनिट आपण काय करतोय? कन्वर्ट करतोय सेंटीमीटरमधून मीटरमध्ये, बरोबर, किंवा मीटरमधून सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. तर 1.20 मीटर्स कन्वर्टेड इंटू सेंटीमीटर्स. आता सेंटीमीटर म्हणजे काय? 1 मीटर इज इक्वल टू किती आहे? 100 सेंटीमीटर्स. हे लक्षात घ्या. तुमची स्केल जी आहे ना ती 30 सेंटीमीटरची असते, बरोबर आहे. 30 सेंटीमीटर असे आपल्याकडे किती 100 सेंटीमीटर जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याला आपण 1 मीटर असं बोलतो, बरोबर आहे. म्हणजे मीटर कन्वर्ट करणं सोपं आहे सेंटीमीटरमध्ये. म्हणजे 1.20 मीटर हे आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत? सेंटीमीटरमध्ये. म्हणून आपल्याला 100ने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. 120 इंटू, इथे इंटूचं साईन आहे, इंटू 100 इज इक्वल टू 120 सेंटीमीटर. एवढं तुमचं आन्सर आलेलं आहे. मग लेंथ आपल्याला भेटली की नाही? लेंथ किती आली? 120 सेंटीमीटर. रेशो ऑफ द लेंथ अँड विड्थ जर काढायचं म्हटलं तर विड्थ इंटू लेंथ 48/120. सिम्पल फॉर्म जर करायचं असेल तर दोन्ही संख्येला काय करावं लागेल तुम्हाला? एक तर कॉमन फॅक्टर पाहावं लागेल. विड्थ आणि लेंथ आपण एकाच याच्यामध्ये आणलेले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यावा. जेव्हा दोन वेगवेगळे एकक किंवा आपण त्याला काय बोलतो स्केल लावलेले असतात तेव्हा ते एकाच फॉर्ममध्ये आणल्याच्या नंतर आपण रेशो काढू शकतो. आता दोन्ही सेंटीमीटरमध्ये आलेले आहेत. 48 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर. मग आपण त्याला सिम्पल फॉर्म देऊ शकतो. आता 48मध्ये आणि 120ला कशाने भाग जाऊ शकतो? एका संख्येने, तर 24ने भाग जाऊ शकतो. 24 2 48 आणि 24 5 120. म्हणून 2:5 तुमचा रेशो आलेला आहे. एवढं सोपं आहे, काही कठीण नाही आहे. चला, क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा. क्वेश्चन नंबर 5 आहे. मेथिलीज मंथली इन्कम इज द 52,000 आउट ऑफ द विच सेविंग 3,000 अँड एव्हरी मंथ फाइंड द रेशो ऑफ हर मंथली इन्कम टू हर द एक्सपेंडिचर. म्हणजे तिचा जो महिन्याचा पगार जो आहे तो किती आहे? 52,000 आहे. म्हणजे 52,000 आहे आणि त्यापैकी ती सेविंग किती करते? 3,000ची सेविंग करते आणि बाकीचा जो इन्कम आहे तो काय करते? स्वतःवरती खर्च करते, म्हणजे बाकीच्या गोष्टीसाठी खर्च करते. तर आपण याच्यामध्ये गिवनमध्ये पाहूया. मंथली इन्कम 52,000, मंथली सेविंग 3,000, एक्सपेंडिचर म्हणजे काय? खर्च. आता किती खर्च होतो? इन्कम बाजूला काढा, इन्कममधून सेविंग मायनस करा. किती झाले? 52,000 मायनस 300, बरोबर आहे. मग किती झाले? 49,000, बरोबर आहे. 49,000 झाले. तर एवढे तिचं काय होतोय? खर्च होतोय. कशावरती करते ते तिला माहिती. चला पुढे. रेशो ऑफ द इन्कम अँड एक्सपेंडिचर किती येणार आहे? आपलं इन्कमचं आपलं फक्त काय करायचं? एक्सपेंडिचर आणि इन्कमचा रेशो काढायचं आहे. 52,000 इज टू मध्ये 2 डॉट आहेत पहा. 49, बरोबर आहे. इथे कोमा लागलेले 49,000 म्हणजे 52,000 आणि 49,000. परंतु आता या संख्या आपल्या काय? बोथ द नंबर हॅविंग कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर कुठला आहे? 1,000. कुठला आहे? 1,000. 52,000 या संख्येला 1,000ने भाग द्या आणि 49,000ला 1,000ने भाग जर दिला तर ह्याचा आन्सर काय होणार आहे? डायरेक्ट 0 0 कट होते. कसं होते पहा, इथे रफ वर्क करून दाखवते. 52
000 डिवायडेड बाय 1000 जर असेल तर भागाकारामध्ये सगळ्यात सोपी काय पद्धत आहे तुम्हाला सांगते मी. इथे पण पहा 49,000 इथे 3 झिरो आहेत 1000. यामध्ये भागाकार करताना झिरो हे कट होतात. काटाकाटी सगळ्यात आधी सोपी असते. पहा हा झिरो कट झाला, झिरोला झिरो कट झाला, झिरोला झिरो कट झाला. 1 इज द नथिंग. एक राहिला म्हणजे नथिंग आहे, त्याची व्हॅल्यू आपण जास्त करू शकत नाही. आपण फक्त 52 काउंटिंग करणार आहोत. काय करणार आहोत 52. इथे 52 राहिला. ओके, म्हणून आपला आन्सर 52 आलं. आता इथे भागाकार करणं किती सोपं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भागाकार करू शकता व्हर्टिकली आणि एकदम शॉर्टकटमध्ये. 0 हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट. इथे किती राहिले 49. 3 झिरोला 3 झिरो वरील कट झाले. इथं फक्त 49 राहिले. मग आपला आन्सर किती आलं 49. ओके, एवढा सोपा हा भागाकार आहे. हाच भागाकार तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करून पाहू शकता. 52 000 1 2 1 3. आता तुम्हाला काय करावं लागेल यासाठी 1000चा पूर्ण 1000चा पूर्ण टेबल लिहून घ्यावं लागेल. म्हणजे 10चा पाडा तुम्हाला तिथे लिहावं लागेल, 1000चा पाडा, आणि मग तुम्हाला भागाकार करावं लागेल. म्हणजे आपला आन्सर काय आलं 50 to 49. एवढा आपला तुमचा रेशो आला. काय इन्कम इज टू एक्सपेंडिचर. ओके. क्वेश्चन नंबर 6. अ स्कूल wanted to purchase the 50 sapling for the planting trees on the occasion of the environmental days. The school purchased 35 sapling from the Yashoda nursery for the 455 and the remaining sapling from the Amol nursery for the 240, from which the nursery did the school purchase sapling of the lower price. पहा प्रश्न नीट समजून घ्या. काय विचारलं आहे. शाळेच्या एका कार्यक्रमामध्ये इन्व्हायरमेंट डे आहे, म्हणजे पर्यावरण दिवसासाठी शाळेमध्ये काय ठरवलं आहे की झाडं लावायचं, वृक्षारोपण करायचं ठरवलेलं आहे. वृक्षारोपणासाठी 50 काय आणलेले आहेत सॅपलिंग, म्हणजे रोपटे. सॅपलिंग म्हणजे काय हे रोपटे. इथे पहा सॅपलिंग हा शब्द. प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घ्या. शाळेच्या कार्यक्रमामध्ये इन्व्हायरमेंटल डेसाठी शाळेमध्ये झाडं लावायची होती, त्यासाठी रोपटे. सॅपलिंग म्हणजे काय रोपटे. तर यशोदा नर्सरीमधून 50 रोपटे आणलेली आहेत. ते कितीला पडले 455 रुपयाला. आणि अमोल नर्सरीमधून काही झाडं आणलेली आहेत. किती आणलेली आहेत 35. ते कितीला पडले 240 रुपयाला पडलेले आहेत. तर सर्वात स्वस्त रोपटी कोणती पडणारी शाळेसाठी. पर्चेसिंग सॅपलिंग ॲट द लोअर प्राईस कोणती पडणार आहेत आपण टॅली करूया. आता कोणतं स्वस्त पडलं हे पडलं यशोदा नर्सरी पडली की अमोल नर्सरी, कसं ते आपण पाहूया. चला टोटल सॅपलिंग आपल्या टोटल झाडं किती आणलेत, रोपटे किती आणलेत 50 रोपटे आणलेत. यशोदा नर्सरीमधून किती आणलेत 35 सॅपलिंग फॉर द 455. अमोल नर्सरीमधून किती आणलेले आहेत 450मध्ये 240मध्ये आणलेले. फाइंड द कॉस्ट ऑफ सॅपलिंग यशोदा किती आणलेले आहे 455 भागिले 35 करून पहा आन्सर किती आलं 13. अँड फाइंड द कॉस्ट ऑफ सॅपलिंग ऑफ द अमोल नर्सरी. अमोल नर्सरीमधून किती आणलेले आहेत 15च आणलेले आहेत. इथे आपल्या इथे मिस्टेक झाली, इथे 15 आहेत पहा, सॅम्पलिंग 15 आहेत. ओके. 240 भागिले 15 करून पाहता एका रोपट्याची किंमत आली आपल्याला 16 रुपये आणि इथे किती आली एका रोपट्याची किंमत 13 रुपये. मग कोणतं रोपटं स्वस्त पडलं तुम्हाला यशोदा नर्सरीमधील की अमोल नर्सरीमधील. तर तुम्हाला यशोदा नर्सरीमधील झाड किंवा रोपटं म्हणजे सॅपलिंग, रोपटं म्हणजे काय सॅपलिंग हे स्वस्त पडलेलं आहे. ओके. तर त्यानंतर तुमचा दुसरं जो आहे कम्पेअर द प्राईस. मग यशोदा नर्सरी इज अ 13 पर सॅपलिंग अँड अमोल नर्सरी इज अ 15 पर सॅपलिंग. ओके. तर तुम्हाला किती 15. ओके. तर तुमचे कोणतं सोपं पडलं तुम्हाला 16 इज द ग्रेटर दॅन 13 आणि 13 इज द लेस दॅन 16. म्हणजेच 13 हे लहान आहे 16पेक्षा. ओके. म्हणजेच 13 ही संख्या लहान असल्यामुळे आपला 13 रुपये कमी किमतीने तुम्हाला झाडं मिळतात, म्हणजे हे तुम्हाला स्वस्त आहे. द स्कूल पर्चेसिंग सॅपलिंग ॲट द लोअर प्राईस फ्रॉम द यशोदा नर्सरी. नेक्स्ट क्वेश्चन लास्ट बट नॉट लिस्ट. हा क्वेश्चन आहे 7 नंबरचा. अ कुक प्रिपेअर 10 kilograms ऑफ द राईस एव्हरी डे फॉर द 100 स्टुडंट इन द स्कूल ॲज पार्ट ऑफ द मिड डे मील. बट वन डे ड्यू टू द हेवी रेन ओनली 80 स्टुडंट्स वेअर द प्रेझेंट इन द स्कूल. नाऊ हाऊ मेनी kilograms ऑफ द राईस शुड बी द कुक ऑन द डे. आता मला तुम्ही सांगा, प्रश्न समजला असेल तर तुम्ही उत्तर लिहू शकता किंवा ओरली सांगू शकता. एका शाळेमध्ये मिड डे मील म्हणजे काय मध्यान्ह भोजनासाठी 100 विद्यार्थ्यांसाठी 10 किलो तांदूळ शिजवतात. किती 10 किलो तांदूळ 100 विद्यार्थ्यांसाठी. परंतु वन डे ड्यू टू हेवी रेनफॉल म्हणजे काय खूप मुसळधार पावसामुळे फक्त 80च विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत. मग 80 विद्यार्थी जर आले तर तांदूळ किती लागेल हा असा प्रश्न आहे. 80 विद्यार्थ्यांसाठी किती तांदूळ आपल्याला शिजवावं लागेल. तर चला प्रश्नाला सुरुवात करूया. गिवनमध्ये दिले तुम्हाला 100 स्टुडंट नीड द 10 kg राईस. बरोबर. 100 विद्यार्थ्यांसाठी किती तांदूळ हवा आहे आपल्याला 10 kg.
तर हाऊ मेनी 80 स्टुडंट्स नीड, इथे क्वेश्चन मार्क दिले आहे, किती लागेल तांदूळ तो काढूया आपण. तर याआधी आपल्याला काय करावं लागेल, एका विद्यार्थ्याला किती तांदूळ लागतो हे काढावं लागेल, तर आपण 80 विद्यार्थ्यांचं काढू शकतो रेशोप्रमाणे साध्या सोप्या भाषेमध्ये. तर मग आता पाहूया आपण अशा वेळेस काय करतो, एका वस्तूची किंमत काढायची असते ना, तेव्हा आपण ज्या 2 वस्तू दिल्या त्याला डिवाईड करतो. इथं 10 डिवायडेड बाय 100, कारण 10 किलो तांदूळ हा 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. मग एक विद्यार्थ्यांची किंमत काढायची आपल्याला, किंवा एक विद्यार्थ्याला किती तांदूळ लागतो ते काढणार आहोत. मग 10 डिवायडेड बाय 100 जर केलं, अशा पद्धतीने जर तुम्ही भागाकार करून पाहिला नाही, ते 10 तर 0.1 ग्रॅम येतो. किती येतो? 0.1 ग्रॅम. हा 1 आहे. ओके. एका विद्यार्थ्याला 0.1 ग्रॅम तांदूळ लागतो, तर 80 विद्यार्थ्यांना किती? हा साधा सोपा प्रश्न आहे. फाइंड द राईस नीडेड फॉर द 80 स्टुडंट. इथे किती आहेत? 80 स्टुडंट आहे. 80 स्टुडंटसाठी किती लागणार आहे? 1 फॉर द 1 स्टुडंट. 0.1 इंटू 80 म्हणजे 8 किलोग्रॅम. बरोबर आहे. म्हणजेच किती येणार आहे? 8 किलोग्राम. द कुक स्टुडंट प्रिपेअर 8 kg राईस फॉर अ डे. ओके. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग अँड लिसनिंग माय व्हिडिओ. अशीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करत राहा. चॅनलवरती भरभरून प्रतिसाद देत राहा. आणि आपला नवीन टॉपिक आहे चॅप्टर नंबर 8, ट्रायंगल्स अँड स्क्वेअर. हा तुमचा पुढील चॅप्टर आहे. त्यामध्ये आपण 8.1 पासून आपण स्टार्ट करणार आहोत. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.